या गोकुळाष्टमीला प्रसाद म्हणून मी हे छोटे छोटे घेवरचे बाईट्स बनवले होते। राजस्थानची खूप फेमस डिश आहे, सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे, पण ते मोठे घेवर आहेत ना, कधी कधी खाल्ले जात नाही। मग हे छोटे छोटे घेवर बाईट्स एकदम सर्व करायलाही सोपे आणि खायलाही मस्त। तर सर्वात आधी आपण इन्स्टंट रबडी करणार आहोत। पॅनला मी तुपाने थोडंसं ग्रीस करून घेतलं होतं आणि अप्रॉक्स 250 ml दूध मी घेतलं आहे। फुल फॅट मिल्क असेल तर चांगलं, नसेल तर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता। त्यामध्ये साधारणपणे 4 चमचे मी साखर घातलेली आहे, हळूहळू ढवळत थोडी थोडी करून घालायची आहे अशा पद्धतीने, आणि दुधाला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। आपण इन्स्टंट रबडी बनवत आहोत त्यामुळे खूप उकळायची गरज नाही। तर आता त्याला दाटपणा कसा द्यायचा ते मी तुम्हाला दाखवते। तोवर आपण काय करूया, साखरेचा पाक तयार करून घेऊया। तर जेवढी साखर असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घ्यायचं, असं काही फिक्स प्रमाण नाही आहे त्याचं, पण तुम्ही जितके घेवर बनवत असाल तेवढा साखरेचा पाक तयार करायचा आहे। एकतारी वगैरे करायची गरज नाही आहे। साखर वितळल्यानंतर थोडेसे केशराचे मी स्टँड्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, साखरेचा पाक तयार आहे। तर या रबडीला आता इन्स्टंटली दाटपणा देण्यासाठी काय करायचं, कस्टर्ड पावडर असेल ना, ती घेतली आहे मी साधारणपणे 2 चमचे, गरज पडल्यास अजून घ्यायची। त्याच्यामध्ये ते गरम दूध घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते मिश्रण दुधामध्ये घालायचं। जर कस्टर्ड पावडर नसेल ना तर कॉर्नफ्लॉवरही तुम्ही घालू शकता, त्यामुळे इन्स्टंट असा थिकनेस येतो। अगदीच काही नाही तर ब्रेड क्रम्स घाला। हे बघा, आता ऑलमोस्ट रबडी आपली थिक होत चाललेली आहे। याच्यातही मी केशर घातलेलं आहे आणि या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे, कारण थंड झाल्यानंतर ती अजून थोडीशी दाट होईल। चला तर मग रबडी तयार आहे, साखरेचा पाक तयार आहे। आता थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया। माझ्याकडे पिस्ते आहेत, मी जनरली पिस्ते आणि गुलाबाचे असे छोटे छोटे पेटल्स असतात ना, त्याचे तुकडे करून मी वापरलेले आहेत। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील किंवा अजून काही गोष्टी गार्निशिंगसाठी जसं चांदीचा वरखा वगैरे तशा गोष्टी तुम्ही वापरू शकता। मला पिस्ते प्रचंड आवडतात आणि जनरली घेवरवर पिस्ता आणि रोजेस याचं डेकोरेशन केलं जातं, गार्निशिंग केलं जातं, तर ते खूप छान लागतं। आता आपण बनवायचे आहेत घेवर। त्यासाठी मी काय केलेलं आहे, तूप घेतलेलं आहे 2 चमचे, वितळून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही आहे, आणि एक बर्फाचा क्यूब घेतलेला आहे। मोठा नसेल तर 2 छोटे घ्या आणि अशा पद्धतीने छान व्यवस्थित फटाफट फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते असं थोडंसं फ्लफी व्हायला लागतं आणि रंग बदलायला लागतो। तुम्ही बघू शकता, हे बघा, आपलं जे तूप असं पिवळसर होतं ते आता हळूहळू ऑफ व्हाईट क्रीम असं झालेलं आहे। बर्फाचा खडा मी काढून घेतलेला आहे, नाहीतर मग त्याला पाणी सुटायला लागेल। हे बघा, अशा पद्धतीने लोण्यासारखं ते छान फ्लफी व्हायला लागतं। हे ॲक्च्युली लोणी नसतं, इंटरनेटवर सध्या ते व्हायरल झालेलं आहे, माखन मिश्री वगैरे, पण प्लीज असं करू नका, त्याला तुपाचीच चव असते। आणि त्याच्यामध्ये मी घातलं आहे 1 चमचा बेसन आणि अर्धा कप मैदा घातलेला आहे। हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला थंडगार दूध आणि पाणी घालायचं आहे आणि त्याचं पातळ मिश्रण करून घ्यायचं आहे। याचं असं ठराविक प्रमाणाचंच नाही आहे, फक्त मेजरमेंटच्या हिशोबाने तुम्ही 1 चमचा बेसन, अर्धा कप मैदा, 2 चमचे तूप हे घ्यायचं आहे। तुपाचं प्रमाणही खूप जास्त झालं नाही पाहिजे, नाहीतर घेवर फुटतील जेव्हा आपण त्याला तळतो तेव्हा। पण याची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करा, एकदम दाटही नसायला पाहिजे आणि पाण्यासारखी पातळही नसायला पाहिजे। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी त्याची असली पाहिजे, फ्लोई। आता आपल्याला काय करायचं, आपल्याला मिनी घेवर बनवायचे आहेत ना, तर अशी कन्सिस्टन्सी सेट झाल्यानंतर जे आपण रांगोळी काढायच्या ट्यूब्स वगैरे छोट्या असतात ना आपल्याकडे, त्याच्यामध्ये मी हे बॅटर भरून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला छोटे घेवर बनवायचे आहेत। मग ते आपण अप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत। मग अप्पे पॅनमध्ये टाकायला असं ते डॉट्स ड्रॉपनी या बॉटलमधनं आपण व्यवस्थित टाकू शकतो। तर अशी छोटीशी बॉटल आहे माझ्याकडे, रांगोळीसाठी वगैरे आपण वापरतो ती, त्याच्यामधनं मी हे बॅटर तुपामध्ये घालणार आहे। जर असं काही नसेल तर काहीही हरकत नाही, नॉर्मल चमच्याने तुम्ही थोडं थोडं करून सोडू शकता। हे बघा, ही बॉटल माझी तयार आहे। मी अप्पे पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी बॅटर थोडं थोडं करून त्याच्यामध्ये सोडत आहे। हे बघा, आपण बुंद्या सोडतो ना अशा ड्रॉप तशा, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकते तोपर्यंत मी एका ह्याच्यामध्ये असा स्टीलचा स्ट्रॉ किंवा चमचामध्ये घालून ठेवायचं आहे, जेणेकरून मध्ये असं त्याला ते होल येईल आणि मधूनही ते छान शिजेल। हे बघा, अशा पद्धतीने सुरुवातीला 2-3च करा, कॉन्फिडन्स आल्यानंतर मग तुम्ही सगळ्या कॅव्हिटीजमध्ये करू शकता। असं करताना हळूहळू तुपातले ते बबल्स असे कमी होताना तुम्हाला दिसतील आणि हे बघा, अशा पद्धतीने ते घेवर थोडंसं कॉर्नरनी असं सुटायला लागेल, पण स्टील सगळ्या बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे।
हे बघा, मस्त जाळीदार छोटे छोटे घेवर बाईट्स तयार आहेत. अशा पद्धतीने सगळे घेवर बाईट्स तयार करायचे आहेत. आणि अजून थोडंसं मोठं करायचं असेल तर हे आपलं एक फोडणीचं कडलं असतं ना, त्याच्यामध्येही अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. कडल्यामध्ये अर्धभरेपर्यंत तूप घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ड्रॉप्स करून ते आपल्याला बॅटर असं घालायचं आहे. हे बघा, सगळ्या बाजूंनी व्यवस्थित घालायचं जेणेकरून जाळीदार घेवर तयार होईल. सगळीकडनं त्याला मस्त जाळी सुटेल आणि कॉर्नरनी थोडंसं असं ते स्टिक्की व्हायला लागल्यानंतर थांबायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, अतिशय सोपं आहे करायला. कधीकधी बऱ्याच जणांची रेसिपी फेल होते, पण हे ना पेशन्सचा गेम आहे. ते पूर्णपणे साईडने सुटेपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत. अजिबात त्याला काढायची घाई करायची नाही आहे आणि सगळीकडनं फिरवत राहायचं, म्हणजे शक्य तितका त्याला सगळीकडनं इक्वल रंग येईल छान. हे बघा, असे घेवर तयार आहेत. छोटे छोटे मिनी घेवरही तयार आहेत. आता हेच एक कठीण काम होतं, ते झालेलं आहे. बाकी सगळं प्रिपरेशन आपलं तयार आहे. मग काय करायचं, छान प्लेटमध्ये अरेंज करायचे. साखरेचा पाक वरतून सोडायचा. मी मुद्दामून साखरेच्या पाकामध्ये हे बुडवले नव्हते, कारण ते अतिशय गोड होतील मग आणि ते चवीला खूप चांगले लागत नाहीत. त्यापेक्षा अशा पद्धतीने साखरेचा पाक वरतून घालायचा. आपण जी इन्स्टंट रबडी तयार केलेली होती ती ह्याच्यावर लावून घ्यायची. जबरदस्त टेस्टी लागते आणि तुम्ही साखरेच्या पाकात बुडवले नाही आहेत त्यामुळे ते असे अति गोड होत नाहीत. टेस्ट याची एकदम बॅलन्स राहते, खूप छान लागते. हे बघा, किती छान मस्त मस्त बाईट्स आहेत. ते जाळीदार झालेले आहेत, खालून मस्त असे थोडे क्रिस्पी लागतात आणि गोडसर मस्त छान चव त्याला येते. गार्निशिंगसाठी जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही गार्निशिंग करा. मी पिस्ते घेतलेले आहेत, गुलाबाचे पेटल्स घेतलेले आहेत, चांदीचा वरखा असेल तर तुम्ही तो लावू शकता. सुपर टेस्टी घेवर बाईट्स तयार आहेत. नक्की एकदा ट्राय करून बघा. फार कठीण नाही आहे, जितकी वाटते तेवढी फार कष्ट नाही आहेत. घरचे सगळे एन्जॉय करतील. काहीतरी वेगळा प्रकार आहे मिठाईचा. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं होतं. बाय.